नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर दरोडा येथे टोल प्लाझा व्यवस्थापकांची भेट घेण्यात आली। यावेळी टोल हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यामुळे निर्माण झालेले धोकादायक परिस्थितीकडे व्यवस्थापकांचे लक्ष वेधण्यात आले। रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली असून शालेय बस, शेतकरी वाहने, दुचाकीस्वार, जड वाहने तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर प्रश्न निर्माण झालाय। यासोबतच प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। टोल प्लाझा व्यवस्थापकांनी या सर्व बाबी गांभीर्याने घेत संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कारवाई करण्यात आली, असे आश्वासन या दरम्यान मनीषा कायंदे विधान परिषद सदस्य व शिवसेना सचिव तसेच राजजी दीक्षित शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडी वर्धा जिल्हा प्रमुख शुभांगी ठमेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच शिवसेना उपजिल्हा हिंगणघाट विधानसभा अमित गावंडे, शिवसेना उपतालुका प्रमुख वैभव ढगले, अनिल ढगले, निखिल नांदेकर, संघर्ष तिजारे, प्रशांत दुधलकर, सुजल बोरकर, विशाल आत्राम व असंख्य शिवसैनिक, शालेय विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते। शिवसेने जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध आहे, असे शुभांगी ठमेकर यांनी चर्चा करताना विचार मांडले। तर नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या जीविताशी आणि सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही। वेळेत कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे अमित गावंडे यांनी ठणाणून बजावले। तर उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली। महाराष्ट्र T24 करिता संतोष देशमुख, वर्धा।